30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। पण या कर्जमाफीमधील एका अटीमुळे रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। कर्जमाफीची ही अट काय आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात। रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। सरकारनं कर्जमाफीतील अटी रद्द करून 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रोहित पवारांची आहे आणि त्यासाठी रोहित पवारांनी विठ्ठलाच्या पंढरीत उपोषण सुरू केलं। आता कर्जमाफी संदर्भातली अट नेमकी काय आहे तेही समजून घ्या। सरकारकडून 2 लाखांच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे। 2 लाखांच्या आत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज असेल त्यांचं सरसकट कर्ज माफ होईल, पण 2 लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आधी ती रक्कम एकाच वेळी भरावी लागेल, तेव्हाच 2 लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळेल। उदाहरणार्थ एका शेतकऱ्यावर 3.25 लाखांचं कर्ज असेल तर त्याला 1,25,000ची कर्जफेड एकरकमी करावी लागेल, त्यानंतरच 2 लाखांची सरकारची कर्जमाफी मिळेल। आता ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। शेतकऱ्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, याला कर्जमाफी म्हणता येणार नाही, पण कर्ज वसुली नक्कीच याला आपल्याला म्हणता येईल। अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन जे आपल्यातले काही जण इथं करणार आहोत, हे आंदोलन थांबवण्याचा बराचसा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आणि हे असताना आम्हाला जर कोणी इथं थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कदापि ते सहन करू शकत नाही आणि आम्ही ते ऐकणारही नाही। हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। बर्ने मामा बोलत असताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं बोलणं झालं या विषयाच्या बाबतीत। मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना कळवलं आहे की आपण लवकरच या बाबतीतली एक बैठक घेऊ। त्याच्याचबरोबर कॅबिनेट मंत्री साहेब सुद्धा आता त्यांच्याशी बोलत आहेत। त्यांचा संवाद पुढच्या काही वेळामध्ये काय होतोय आपण समजून घेऊ आणि त्यानंतर या बाबतीत काय करायचं हा निर्णय तिथे घेऊ। मी ठाम आहे इथं बसण्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी। दरम्यान 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा होईल असा दावा सरकारचा आहे, पण 16 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांना आधी बँकेत 2 लाखांच्या वरचं कर्ज फेडावं लागणार आहे। त्या विरोधात रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसलं, पण मंत्री चंद्रकांत पाटलांनी या आंदोलनाला पब्लिसिटी म्हटलंय की आता विरोधकांना एकटेच 5-25 लोक बरोबर बसत नाही असे काही मी त्याला इव्हेंट म्हणून त्यांच्या भावनांचा अपमान करणार नाही। आणि त्यामुळे रोहित पवारांना सध्या रोज एक इशू, त्यानिमित्ताने रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी हाच एक उद्योग उरलेला आहे। आम्ही कोणासाठी येतो हे पण महत्त्वाचं आहे। आम्ही गरिबासाठी येतो, तुम्ही नेत्यासाठी येता। त्यामुळे चंद्रकांत दादा हे सत्तेतले व्यक्ती आहेत, त्याच्याबरोबर इथले पालकमंत्री सत्तेतले आहेत। लातूरला तुम्ही जसा आजारी बैल त्या गरीब शेतकऱ्याला दिला तशीच ही आजारी कर्जमाफी असं आमचं मत आहे। ह्याच्यात तुम्ही वसुली करत आहात, म्हणजे शेतकऱ्याला ज्या पद्धतीने लातूरला स्वतःच्याच खिशातून त्या बैलाला नीट करण्यासाठी पैसे द्यावे लागले, इथं सुद्धा कर्ज वसुलीसाठी स्वतःचा पैसा भरा
तुम्ही आधी वरची अमाऊंट भरा मग तुम्हाला 50,000 मिळणार, हे आम्हाला चालणार नाही. 2 लाखाची सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या 2 नेत्यांना मला एवढंच बोलायचं आहे, आम्ही ज्या अटी बांधतोय त्या मीडियासमोर येऊन या अटी चुकीच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत, हे एकदा बोलून दाखवा. मग शेतकरी तुमच्याबद्दल काय बोलतील हे तुम्हाला कळेल. सदाभाऊ खोतांनी सुद्धा रोहित पवारांवर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन हे मोक्ष प्राप्तीसाठी असल्याचं खोत म्हणाले. जे काही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम केलं त्याचं पाप मोक्ष होण्यासाठी आज ते पांडुरंगाच्या दारापर्यंत गेलेले आहेत. अरे अनेक वेळा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं. मी रोहित पवारांना आठवण करून देतो की तुम्हीच तुमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला 1400 रुपयाच्या वर एक दमडी मिळणार नाही. त्यावेळी आम्ही पंढरपूर ते बारामती यात्रा काढलेली होती. एकूण 36,000 कोटींची कर्जमाफी करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 30 जून पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण ज्यांचं 2 लाखांच्या वर कर्ज आहे त्यांना सुद्धा वरील रक्कम न भरता 2 लाखांचा लाभ मिळावा अशी मागणी आहे. पंढरपूरहून रवी लव्हेकर सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.